नमस्कार मित्रांनो, तू रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अर्णव आणि ईश्वरी हे दोघंजणही एकमेकांकडे बघत असतात. कारण सगळी मंडळी आता पार्टीसाठी जमलेली असतात. अर्णव ईश्वरीला हळूच तिच्या कानात सांगत असतो की मिस इंदोर, आपलं लग्न आहे ना, ते खूप खरं तर गडबडीमध्ये झालं आणि आपल्या घरातल्या घरातच 4 माणसांमध्ये झालं होतं. पण आता आता आपल्याकडे दिवाळी पार्टीसाठी इतके सारे आपले नातेवाईक आलेत. म्हणजेच आपल्या घरात आज इतके सारे गेस्ट आलेत, की सगळेजण आपल्याकडे आज बघतायत आणि मिस्टर आणि मिसेस अर्णव शिर्के अशा दृष्टीनेच ते आपल्या दोघांकडे पाहतायत. आणि आपलं लग्न झालं आहे, आपण त्यांच्यासाठी न्यूली वेड्स कपल आहोत. त्यामुळे आता आपण तसंच वागायला हवं ना. तेव्हा ईश्वरीलाही त्याचं म्हणणं पटतं. ईश्वरीला तो म्हणतो की मी सिंदूर, आता मी तुझ्यासोबत आता टिपिकल नवऱ्यासारखा वागतोय, म्हणजे तुझ्या खांद्यावर हात ठेवतोय वगैरे. मग तूही मला टिपिकल बायकोसारखी वागवशील ना. तेव्हा मग ईश्वरी पण गालात हसत हो असं म्हणते. तेव्हा तो म्हणतो की हो, म्हणजे तुला माझं म्हणणं कळलं आहे ना, मी काय बोलण्याचा प्रयत्न करतो आहे. व्हॉट आय मीन टू से, की आपण आज अर्णव शिर्के म्हणजेच तू त्याची बायको आहेस. कळलं ना, आज तू मिस इंदोर नाहीस, तर तू मिसेस शिर्के आहेस सगळ्यांसाठी. तर आपण असंच वागायला हवं. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो, अगदी बरोबर. मग त्यावर अर्णवला ती म्हणते की मग तुम्हीही दरवेळेला मला जसं जिम्मेदारीने वागवता, आज जिम्मेदारी न म्हणता आज मला बायको म्हणूनच माझ्याकडे बघाल ना. तेव्हा अर्णव डोळे बंद करून तिला होकार दर्शवतो. म्हणजेच दोघंजणही आज पूर्णपणे एकमेकांशी नवरा बायकोसारखं वागण्याचं ठरवलेलं असतं. पण इथे राकेशने मात्र त्याच्यासाठी वेगळा स्ट्रॅप रचून ठेवलेला असतो. आता त्या बायका ज्या राकेशने बोलवलेले असतात अर्णवला मारण्यासाठी, त्यांचं सतत लक्ष अर्णववर असतो. त्याच्या काय हालचाली चालू आहेत काय नाही याकडे त्या पूर्णपणे बघतच असतात. त्यावेळेला आता सगळी गेस्ट आपापल्या म्हणजेच गडबडीत असतात. सगळ्यांना स्टार्टर्स म्हणजेच कोल्ड्रिंक वगैरे सगळं काही दिलेलं असतं. ईश्वरी आता सगळ्यांना अटेंड करते आणि सगळ्यांचं वेलकम करते, सगळ्यांना हॅपी दिवाळी पण विश करते. आणि मग आजूबाजूला बघते तर अर्णव तिला दिसत नसतो. ते इकडे तिकडे पाहते आणि म्हणते की काय झालं असेल अर्णव सर, मला अजूनही कुठे दिसत कसे नाहीत, कुठे गेले असतील ते, अचानक कुठे गायब झाले हे. असं ती इकडे तिकडे त्याला शोधायला लागते. अर्णव मागून बघत असतो. अर्णवला लक्षात येतं की ईश्वरी त्याला शोधत आहे म्हणून. म्हणून तोही आता गालातल्या गालात हसत ईश्वरीच्या इथे येऊन उभा राहायला बघत असतो. तो विचार करतो की मी सिंदूर मला शोधते बहुतेक. तेव्हा मग तो तिथे येतो आणि मागूनच ईश्वरीला म्हणतो की मी सिंदूर. तेव्हा आता ईश्वरी पटकन दचकते आणि बाजूला बघते तर अर्णव तिथे नसतो. तर अर्णव तिथून तिला खांद्यावर हात ठेवून तिच्या समोर जाऊन उभा राहिलेला असतो. तेव्हा ईश्वरी त्याला पटकन बघून दचकते आणि म्हणते की हे काय आहे अर्णव सर तुमचं, म्हणजे मध्येच कुठे तुम्ही गायब होता. तेव्हा मग अर्णवच्या लक्षात आलेलं असतं की ईश्वरी ही त्याला शोधत होती. म्हणून तो तिला म्हणतो की मी सिंदूर, मला सांग की मी गायब झालो त्यामुळे तू मला शोधत होतीस ना, म्हणजे मी गायब झाल्यामुळे तू बेचैन झाली होतीस ना. तेव्हा ईश्वरी त्याच्याकडे बघते आणि मग त्यानंतर ती गप्पच बसते. तेव्हा मग ती म्हणते की नाही, म्हणजे तसं नाही, शोधत असं नाही, म्हणजे कसं आहे, सगळे पाहुणे आलेत ना घरामध्ये, तर समजा कोणी तुमच्याबद्दल विचारलं तर त्यांना काहीतरी सांगायला यायला हवं ना, की तुम्ही कुठे गेलात. कारण आता मी तर तुमची बायको आहे असं सगळ्यांसमोर आपण चित्र उभं केलं आहे. त्यामुळे किती काही झालं तरी मला कोणी तुमच्याबद्दल विचारलं तर मला सांगता आलं पाहिजे ना. याच्यासाठीच मी तुम्हाला शोधत होते, म्हणजे तुम्ही कुठे गेलात असं. तेव्हा तो म्हणतो की येस, ऑल राईट, समजलं मला की तू कशासाठी शोधत होतीस. म्हणजे मी गायब झालो तरी काही प्रॉब्लेम नाही ना, म्हणजे मी गायब होऊ शकतो ना. तेव्हा आता ईश्वरी नाही असं पटकन बोलून जाते. तेव्हा मग तो म्हणतो की नाही ना, नाही ना मी सिंदूर, म्हणजे तो तिची मस्करी करत असतो. त्यावेळेला त्या ज्या बायका असतात ते अर्णवकडे अगदी खूपच रागाने बघत असतात. त्यांचा पूर्ण सूड असतो तो काढायचा असतो. पण अर्णव त्यांना काही एकटा सापडतच नसतो. आता राकेश त्यांना तिथून खुणावतो की तुम्ही तुमचं काम करत राहा, म्हणजे लक्ष ठेवा. त्यावेळेला आता त्या बायका या अर्णव आणि ईश्वरी दोघंजणही समोर असताना ठरवतात की ती असली तरी चालेल, परंतु आता काटा काढायचाच. ईश्वरी आता अर्णवला बघत असते आणि म्हणते की नाही, गायब झालेलं मला चालणार नाही. अर्णव मात्र गालात हसत असतो. आता अर्णव एका बाजूने उभं असताना त्या बायकांना वार करायला सहज असणार असतो. म्हणूनच त्या आता बायका तिथे जायला लागतात आणि त्यांच्या ताटाच्या खाली जे काही त्यांनी सुरे लावलेले असतात ते आता सुरे ते तिथून बाजूला घेऊन चाललेले असतात. आणि मग ती बाई तिला खुणावते की जा आणि वार करतोपर्यंत मी येते. तितक्यातच आता ती बाई अर्णवजवळ येऊन उभी राहणार. तेवढ्यात मामा येतो आणि म्हणतो की अरे अर्णव. तेव्हा आता त्या बाईला पटकन बाजूला व्हावं लागतं.
मामा येऊन म्हणतो, अर्णव, अरे दामलेंचा फोन आला होता. त्यांच्या बायकोचा वाढदिवस असल्याकारणाने त्यांना आज काही आपल्या पार्टीला येता येणार नाही हां. तेव्हा मग अर्णव म्हणतो की मामा त्यांचं गिफ्ट. तेव्हा मामा म्हणतो की हो, त्यांचं दिवाळीचं गिफ्ट त्यांच्या घरी मी पाठवून दिलेलं आहे मामाला. अर्णव म्हणतो व्हेरी गुड. आता असं म्हणून मामाला तो म्हणतो की बरं पुढचं आता प्लॅनिंग काय, सगळे गेस्ट तर जमलेत. त्यावेळेला आता ईश्वरी आणि अर्णव एकमेकांकडे बघून गमतीनेच हसत असतात. आणि हे सगळं त्या दोघांचंही आता रूप पाहून लावण्या आणि वल्लरी या दोघांनाही जळफळाट होत असतो. दोघेही अगदी रागारागाने त्यांच्याकडे बघत असतात. तेव्हा मग हे सगळं झाल्यानंतर लेडीज अँड जेंटलमेन प्लीज अटेन्शन, हॅव अटेन्शन प्लीज असं म्हणून आता आकाश आणि नम्रता दोघंजणी आलेले असतात. आता आकाशने अर्णवसारखं कपडे घातलेले असतात आणि ईश्वरीची साडी नम्रताने नेसलेली असते. त्यामुळे आता ईश्वरीची साडी तिने नेसल्यामुळे ईश्वरी आता ना तिच्याकडे बघतच राहिलेली असते. तिला तर आश्चर्यच वाटत असतं की अचानक नमुताईने माझी साडी नेसली. अर्णव म्हणतो की हो, आकाशने पण अगदी माझ्यासारखं घातलं आहे सगळं, म्हणजे मी जसं ब्लेझर वगैरे घालतो तसं. तेव्हा आता सगळ्या म्हणजेच ईश्वरीसारखं हेअरस्टाईल वगैरे करून नमू पण आलेली असते. आता ते दोघंही बघत बसतात. नम्रता म्हणते की चला आता सगळ्यांनी प्लीज आमच्याकडे लक्ष द्या. आता तुम्ही आपल्या आजचे जे कपल आहेत, म्हणजे आजचे जे राजा राणी आहेत, त्यांनी प्लीज दोघांनी एकमेकांनी चेअरवर बसून घ्यावं, कारण आम्ही त्यांच्याबद्दल एक सादरीकरण प्रस्तुत करणार आहोत. तेव्हा मामा त्या दोघांना म्हणतो की एक मिनिट, तुमचं काय चाललं आहे, तुम्ही दोघांना म्हणतायत ते राजा राणी, चला चला बसा लवकर असं म्हणून आता ते बसायला सांगतात. तेव्हा लावण्य म्हणते की आता यांचं काय नवीन नाटक सुरू आहे. पुढे लावण्य म्हणते की मामी लक्ष द्या हा, ईश्वरीची जी मोठी बहीण आहे ना तिच्यावर जरा आवर घाला, नाहीतर आपल्या घरामध्ये बळजबरीची दुसरी सुनबाई यायला कमी होणार नाही. तेव्हा मग नम्रताला बघूनच मामी म्हणते की नाही नाही, मी असेपर्यंत तरी हे सगळं काही ना मी होऊच देणार नाही. म्हणजेच तिला ती भडकवून लावत असते. त्यानंतर मग आता आकाश म्हणतो की चला चला राजा राणीच म्हणजेच मिस्टर अँड मिसेस राजेशिर्के तुम्ही दोघंजणही आता बसा. तेव्हा राकेश सगळं बघत असतो की अचानक यांचं काय चाललं आहे. आता त्या बायकांशी त्याची असलेली कुणवाकुणव ही चालूच असते. त्यावेळेला ईश्वरी आणि अर्णव अगदी आनंदाने तिथे बसतात आणि त्यानंतर मग अर्णव ईश्वरीकडे बघत असतो. त्यावर पुढे नम्रता आणि आकाश त्यांचा परफॉर्मन्स सुरू करतात. ते म्हणतात की ही जोडी आहे ती म्हणजे एक राजकुमार राजा, ज्याला सगळे बघून घाबरायचे आणि त्याच्या एका मोठ्या आवाजाने सगळ्यांची उडायची धमाधूम. आणि दुसरी राणी जी आहे इंदोरची राणी, आणि जिच्या इंदोरी प्रेमाने सगळ्यांना घ्यायची ती जिंकून. असं म्हटल्यावर आता अर्णव आणि ईश्वरी हे दोघंजणही हसायला लागतात, कारण की आकाशने त्यांचाच परफॉर्मन्स सादर करण्याचं ठरवलेलं असतं. ईश्वरी अर्णव एकमेकांकडे बघून आता हसायला लागतात. तेव्हा मग पुढे आकाश म्हणायला लागतो की राजा आणि राणी यांची कधीही कोणी न विचार करेल अशी सुरू झालेली आहे ही प्रेम कहाणी. सुरुवातीला राजा आणि राणी एकमेकांना भेटले. सुरुवातीचीच त्यांची भेट होती एकदम ड्रामाटिक, एकदम ड्रामेबाजी. कसे काही त्यांची भेट झाली हे कोणालाही न कळे. तेव्हा मग पुढे इंदोरी स्टाईलमध्येच लगेचच ती म्हणते की बोला भडकूचंद. तेव्हा मग तो म्हणतो की हो मीच बडबड बोलतोय मी. तेव्हा मग ते सांगतात की पुढे बोलायची सुरुवात अशी झाली ते म्हणजे की सुरुवातीला राजा आणि राणीची भेट झाली एकदम अनोळखी. राजा होता रागात, राणी पडली त्याच्या मिठीत. नंतर मग पुढे अशी झाली त्यांची पहिली ओळख, एकदम रागाने, एकदम भडक्याने. नंतर मग दुसरी वेळ म्हणजेच आपली जी गडबड करणारी गडबड घोटाळा मिस गडबड आहे ती प्रत्येक वेळेला करायची चूक, आणि चूक करत असताना राजाच्या बाबतीत तिच्याकडून घडली मोठी घोडचूक. म्हणजेच ईश्वरीने कशाप्रकारे अर्णवच्या गाडीची काच तोडली होती, आणि गाडीची काच तोडल्यामुळे ईश्वरीचं जे लॉकेट आहे ते अर्णवनेच घेतलं होतं आणि बजावलेलं होतं की आत्तापर्यंत मी खूप सहन केलं, परंतु आता हे जोपर्यंत तू लॉकेट म्हणजे तू माझे पैसे 50,000 रुपये परत देणार नाहीस ना, तोपर्यंत मी हे तुझे लॉकेट तुला परत देणार नाही. तेव्हा ईश्वरी आणि अर्णव या दोघांची पहिली भेट त्यांनाच आठवते आणि त्यांनाच ते सगळं आठवून आता हसायला होत असतं. तेव्हा मग नमू म्हणत असते की असं करत असताना राणीची उडाली होती ताळंबाळ, पण बिचारी काय करणार, शेवटी त्याच राजाच्या कंपनीत तिला करावं लागणार होतं काम. आता तिचंच ते काम करण्यासाठी राजाच्याच ऑफिसमध्ये काम करताना दोघांची व्हायची पुन्हा भांडाभांड. असं म्हणून आता ती सांगायला लागते की कशाप्रकारे अर्णवला ईश्वरी बोलत असताना
अर्णव ईश्वरीवरतीच जोरजोरात डाफरायचा आणि त्याचा आवाज चढल्यावर ईश्वरीचा मात्र अगदी पारा चढायचा. दोघंही एकमेकांशी पुरेपूर भांडायची. हे सगळं चित्र ते दोघंही सगळ्यांसमोर उभं करतात आणि ते चित्र उभं होत असताना सगळेजण आता हसायला लागतात. कारण की ईश्वरी आणि अर्णव पुन्हा एकदा सगळ्यांशी सगळे भांडत असतात हे सगळं आठवत असतं. नंतर मग अर्णवच्या बाबतीत असतो म्हणतो की दोघांची फाईट आणि त्याच्यामध्येच मिस इंदोरीचा तडका असं म्हणून दोघंजणही भांडतात. आणि मग पुढे आता नम्रता आणि आकाश एकमेकांचा हातामध्ये हात देऊन पुढच्या गोष्टीला सुरुवात करतात. तेव्हा मग ते लगेच आकाश म्हणतो, परंतु होता राजाचा आपल्या राणीवरती खूप विश्वास, कारण की त्याच राजाने करून दिली तिला स्वतःची ओळख. मग त्यांना सीन आठवतो ते म्हणजे अर्णवने ईश्वरीला सांगितलेलं असतं की तू क्लाउड किचन सुरू कर, ईश्वरीज किचन, त्यामुळे तुझी ओळख निर्माण होईल. आणि अशा प्रकारे ईश्वरी, अर्णव सर, जर तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवू शकता, द ग्रेट ASR माझ्यावरती विश्वास दाखवू शकतो, तर मी नक्कीच काहीतरी करू शकते, असा ईश्वरीच्या मनात विश्वास उत्पन्न झालेला असतो. त्यामुळे आता ईश्वरी ही अर्णवच्या बाबतीत अगदी व्यवस्थितपणे सगळं काही ठरवून असते आणि आता ती क्लाउड किचन म्हणजेच करण्याच्या सुरुवातीला असते. अशा प्रकारे अर्णव आणि ईश्वरी या दोघांचीही एकमेकांची मैत्री ही खूपच घट्ट झालेली होती. परंतु अचानकच एक वादळ दोघांच्या आयुष्यात निर्माण झालं. ते वादळ म्हणजे कोण बरं का? राकेश, असं खरं तर त्यांना सांगायचं असतं. मग ईश्वरीला आठवतं राकेशने मुद्दाम तिला लॉजवर नेण्यासाठी डोकेदुखीचं, त्रास होण्याचं नाटक केलेलं असतं आणि त्यामुळेच तो तिला सोनटेकडीलाच लॉजवर घेऊन गेलेला असतो. ईश्वरीच्या डोळ्याकडे आता अर्णव पाहतो. तिच्या डोळ्यातली ती भीती पुन्हा जागृत दिसते. तेव्हा मग पुढे नम्रता सांगते की आपली राणी ही एका वेगळ्या संकटात सापडलेली होती, परंतु शेवटी आपल्या राजानेच तिला त्या मोठ्या संकटातून तारलं, तिच्या आयुष्याचं भलं केलं आणि तिच्या आयुष्यात जो काही संकट आलेलं होतं ते संकट राजाने स्वतःच्या अंगावर झेललं आणि राणीचा कायमचा आपल्या आयुष्यामध्ये स्वीकार करून घेतला. असं म्हटल्यावर आता ईश्वरी आणि अर्णवला त्यांचं लग्न आठवतं. ईश्वरीला आठवतं कशाप्रकारे अर्णवने गळ्यात मंगळसूत्र घातलं होतं आणि मी सिंदूर, माझ्याकडे दुसरा काहीही पर्याय नाही आहे. तुला जर वाचवायचं असेल तर मी दुसरं काहीच पर्याय थांबवू शकत नाही. मी सिंदूर, मी काहीच करू शकत नाही आहे दुसरं, असं म्हणून आता त्याने तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातलेलं असतं. आणि जेव्हा घरी आल्यानंतर सगळ्यांसमोर नातं कबूल करून अर्णवने सगळ्यांसमोरच तिच्याशी वैदिक पद्धतीने घरातच लग्न केलेलं असतं. हे सगळं आता ईश्वरीला आठवत असतं. आणि खरं तर ईश्वरीला तेव्हा हे लग्न मान्य नव्हतं, परंतु आता मात्र ईश्वरीच्या मनात अर्णवविषयी खूपच आदर वाढलेला आहे, कारण की राकेशचं सत्य तिच्यासमोर आल्यामुळे अर्णव नक्की कसं आहे हे तिला समजलेलं असतं. तेव्हा आता दोघांनाही आठवतं दोघं एकमेकांच्या प्रेमाच्या बरसातीत कसे रंगून गेलेत. तेव्हा मग नम्रता आणि आकाश म्हणत असतात की अशा प्रकारे राजा राणी हे दोघांचेही एकमेकांचेही होऊन गेले आणि अशा प्रकारे त्यांची सुरू झाली परफेक्ट लाईफ पार्टनर यांची पिक्चर स्टोरी सुरू आणि दोघांचीही प्रेमकहाणी आता झाली सुरू. असं म्हणून आता हे सगळं म्हटल्यावर ईश्वरी जोरजोरात टाळ्या वाजवायला लागते. खरं तर ईश्वरीला हे सादरीकरण खूपच जास्त आवडलेलं असतं आणि ईश्वरी आता उठून नम्रताचं आणि आकाशचं अगदी कौतुक करायला पुढे निघालेली असते, कारण की हे जे काही तिचं कौतुक असतं ते कौतुक खूपच वेगळं असतं, कारण अगदी बरोबर दोघांनीही दोघांची लव्ह स्टोरी सगळ्यांसमोर सादर केलेली असते. त्यानंतर मग तिथे ती बाई अगदी फाटक्या तोंडाने एकमेकींकडे पुन्हा पुन्हा विनवत असतात की काय करायचं आहे. आता राकेश त्यांची जी मुरकी असते म्हणजेच ती जाडी बाई तिला खुणावतो आणि म्हणतो की चल कर आता, कसली वाट कसली बघतेस, तो एकटाच बसलाय, चल आता त्याचा गेम वाजवून टाक, असं राकेश तिला खुणावत असतो. त्यावेळेला मग आता त्या बायका एकमेकींना खुणावतात, त्यातल्या लुकड्या सुकड्या या मागेच असतात आणि जी मेन असते ती मेन आता तिथे जायला निघते. आणि त्याच वेळेला मग दुसऱ्या बायका एकमेकींना इशारे करतात की आपण पटकन हे काम करायचं आहे आणि इथून निघून जायचं आहे. आता त्याच वेळेला हे सगळं होत असताना अर्णव मात्र आनंदाने ते सगळं बघत असतो. राकेश मनातल्या मनात म्हणतो की चला अर्णवजी, तुम्ही तुमची लव्ह स्टोरी पाहिलीत ना, आता वरती जाऊन तुमची लव्ह स्टोरी स्वतः अनुभवायची आहे, कारण की मी तुम्हाला पाठवतो आहे आता ढगात. जर ढगात गेलात तर मग सगळी लव्ह स्टोरी पाण्यामध्ये जाणार, हो की नाही. असं म्हणून आता इथे अर्णवच्या आजूबाजूला त्या बायका येऊन उभ्या राहिलेल्या असतात. दोघीही समोर उभ्या असतात आणि खाली त्यांच्या प्लेटच्या खाली जो चाकू असतो त्या चाकूला त्या आता काढण्याचा प्रयत्न करतात, कारण की त्यांना अर्णववरती आता धारदार त्याच
चाकूने वार करायचा असतो आणि म्हणूनच त्या सुरा आता बाहेर काढतात. अर्णव मात्र आनंदाने त्यांच्याकडे बघत असतो, परंतु त्याच्यावरती काय येईल हे त्याला काहीच माहीत नसतं. तेवढ्यातच आता त्या बायका या एकमेकींना खुणावतात की चल लवकर पुढे चल, नाहीतर वेळ हातातली निघून जाईल. राकेशही बघत असतो की चला आता मात्र अर्णवची वेळ संपली. आता अर्णव हा कायमचा ढगात जाणार असं म्हणून तो खूप आनंदात असतो. परंतु तेवढ्यातच ईश्वरी आवाज देते की अर्णव सर इकडे या ना, तुम्ही तिथे काय बसलात. तेव्हा आता ईश्वरीने बोलवल्याबरोबर अर्णव जायला निघतो. पुन्हा एकदा त्या बायकांचा डाव फसतो, कारण की पुन्हा एकदा राकेशने जे काही सांगितलेलं असतं त्या बायकांना करता येत नाही. आता त्यांचं जे ड्रामा असतो म्हणजेच त्यांनी जे सादरीकरण केलेलं असतं ते संपलेलं असतं. ईश्वरी खूप कौतुक करते आणि मामा पण दोघांचे येऊन कौतुक करतो आणि म्हणतो की नम्रता आणि आकाश दोघंजणांनीही अगदी उत्तम अर्णव आणि ईश्वरी उभे केलेले बरं का. आम्हाला असं वाटायला लागलं की एका पॉईंटला आम्ही अर्णव आणि ईश्वरी यांनाच बघतोय. नंतर मामा म्हणतो की बरं तुम्ही आता त्यांच्या लग्नापर्यंतची स्टोरी दाखवलीत, पुढची स्टोरी कोण दाखवणार आहे. त्यावेळेला मग आकाश म्हणतो की आता पुढची स्टोरी म्हणजे हे लवकरच होईल ना घरामध्ये. म्हणजे काय आता त्यांचं झालं लग्न तर सगळं काही होईल व्यवस्थित. आणि त्याचबरोबर नमू म्हणते की हो आता यंदाच्या वर्षी घरात हाळेल लवकरच पाळणा आणि येईल छोटा अर्णव किंवा छोटी ईश्वरी घरात. असं म्हटल्यावर आता दोघं एकमेकांकडे बघतात. मामा पण अगदी चकित होऊन बघायला लागतो की नम्रता आणि आकाश दोघंजणी इतकं छान सादरीकरण करतायत म्हणजे अगदी त्यांच्या बाळापर्यंत पण पोचलेत. मामा हसायला लागतो आणि म्हणतो की वा रे वा पठ्ठ्यांनो भारी एकदम. तेव्हा मग मामा म्हणतो की बरं कसं आहे ना, काय होणार जर दोघांपैकी कोण कसं येईल. तेव्हा आकाश म्हणतो की जर अर्णव राजशिर्के आला तर घरात रोज बनणार डाएट फूड. तर नम्रता म्हणते की हो, आणि जर छोटी ईश्वरी आली तर घरात बनणार ईश्वरी म्हणजेच क्लाउड किचनचं गोड गोड देसी फूड. असं म्हटल्यावर आता इथे सगळेजण त्यांच्यावर हसत असतात. ताई पण म्हणते की हो बरोबर आहे अर्णव, म्हणजे ते काही चुकीचं नाही बोलत आहेत. पुढच्या वर्षी घरामध्ये पाळणा हा हलायलाच हवा. किती काही झालं तरीही छोटा अर्णव नाही तर छोटी ईश्वरी आलीच पाहिजे आणि मी आत्या बनण्याची वाट बघते बरं का. लवकरात लवकर हे घडलंच पाहिजे हां, असं आता ते दोघंजणही म्हणतात. त्यानंतर मग तेवढ्यातच लावण्या जो काचेचा ग्लास असते तो जोरात खाली फोडते. सगळेजण तिच्याकडे बघतात की काय झाले लावण्या तुला. लावण्या म्हणते की बस स्टॉप करा हे सगळं, स्टॉप ऑल दिस नॉनसेन्स. हे सगळं काय चाललं आहे, तुम्ही काय करताय हे सगळं. यार तुला कळतं आहे का तू काय वागतोयस हे. म्हणजे हे सगळे लोक मूर्ख आहेत, त्यांच्याबरोबर तू असं मूर्खासारखं का वागत आहेस, लक्षात ठेव. तेव्हा मग अर्णव म्हणतो की हे बघ लावण्या, तुझं हे जे काही वागण्यांना ते मला अजिबातच पटत नाही, कारण तू काय बोलतेस हे सगळं मला नाही कळते. तेव्हा ती म्हणते की अरे हे सगळं काय यार, तुला कळतं आहे ना, तू हे जे काही लग्न केलं आहेस ते माझ्याशी लग्न मोडून केलं आहेस. इथे असणारे प्रत्येक गोष्टीला लोकांना हे माहीत असायला हवं. तेव्हा मग तो म्हणतो की हो लावण्या, सगळे गेस्ट आलेत आणि तू सगळं काय बोलतेस चुकीचं. तेव्हा ती म्हणते की यार रिअली मी चुकीचं बोलते असं वाटतंय तुला. अरे माझ्या स्वप्नांच्या राखेवरती तुमचा संसार उभा केला आहे तुम्ही. तुम्हाला तरी कळतं आहे का तुम्ही काय केले ते. त्यानंतर मग पुढे ती सांगायला लागते की आत्ता इथून पुढे मी काही गोष्टींच्या मागे लागणार नाही. आणि हे जे काही लग्न केलंस ना तू, माझ्या लग्नाची हळद चालू असताना हे सगळं तू लग्न करून या मुलीला तिची लायकी नसतानाही तिचं लग्न करून तुझी बायको बनवून तू या घरात तिला घेऊन आलायस. परंतु तिची लायकी नाही आहे हे गोष्ट लक्षात ठेव तू. तरीही तू तिची लायकी नसताना तिला स्वतःची बायको म्हणून या घरात मिरवतोस यार, लक्षात ठेव. हे सगळं केलंस ते चुकीचं. तेव्हा अंजली म्हणते की अगं लावण्या, पण हे सगळं बोलण्याची ही वेळ आहे का, बघ तरी घरात काय प्रोग्राम आहे ते. तेव्हा ती म्हणते की आय डोंट केअर, मला काहीच पडलेली नाही आहे. मला काय वाटतंय हे माझ्यासाठी आता जास्त महत्त्वाचं आहे. कोणता प्रोग्राम असू दे किंवा नसू दे, पण माझ्याबरोबर जे काही वागलेत त्याला मी कधीही माफ करू शकणार नाही. हे बघ यार, तू खूप मोठी चूक केली आहेस या मिडल क्लास मुलीबरोबर लग्न करून. तिच्याबरोबर हे जे तू लग्न केलंस ना ते कधीही सक्सेसफुल होणार नाही. ही मुलगी तुझा वापर करते, तुला का लक्षात येत नाही आहे डॅमिट, असं ती बोलते. तेव्हा अर्णव चिडतो आणि म्हणतो की बस लावण्या बस कर, माझ्या बायकोच्या विरोधात एकही शब्द मी आता ऐकून घेणार नाही. बस झालं, तिचा अपमान तू असा करू शकत नाहीस. त्यावेळेला मग आता लगेचच लावण्य म्हणते की यार मी तिचा खूप अपमान करणार. तुला का समजत नाही आहे, तिने तुझा वापर करून ती तुझ्याशी लग्न करून तुला ब्लॅकमेल करून या घरात घेऊन आली आहे.
परंतु तरीही तुला समजत नाही आहे, ही मुलगी तुझ्या आयुष्याची वाट लावणार आहे AR. तुला कळत नाही आहे, ही फक्त पैशामुळे इथे आली आहे, बाकी तिचं असं काही नाही आहे. तुला कळत नाही, आपण कंपॅटेबल होतो एकमेकांना. ही तर तुला सूट पण करत नाही, तरी पण तू हिला लग्न करून या घरात घेऊन आलास. AR, खूप मोठी चूक केलीस तू, खूप मोठी चूक. तेव्हा आता अर्णव म्हणतो की प्लीज लावण्या, तुझं तोंड बंद कर, अजिबात काही बोलू नकोस. आता मी तिच्या विरोधात एकही शब्द ऐकून घेणार नाही. तेव्हा मग आता लावण्य म्हणते की वा, का का यार, कशासाठी हे सगळं तू करतोयस? कशासाठी या मुलीला या घरात आणलंयस? कशासाठी? लक्षात ठेव, माझ्या लग्नाच्या स्वप्नांच्या राखेवरती उभा आहे तुमच्या दोघांचा या संसार. लक्षात ठेवा, किती काही झालं तरी. तेव्हा अर्णव जोरात तिच्या कानाखाली वाजवतो. तेवढ्यातच आता लावण्य शुद्धीवर येते. खरं तर लावण्यांना हा झालेला दिवसाढवळ्याचा एक भास असतो. तेव्हा वल्लरी म्हणते की लावण्या, काय गं, कुठे हरवलीस? कसला विचार करतेस? त्यावेळेला लावण्य खडबडून जागी होते आणि म्हणते की नाही, काय नाही मामी. तेव्हा मग आता हे सगळं होत असताना मामा बघत असतो आणि म्हणतो की म्हणजे खरंच तुम्ही दोघांनी जे काही चित्र उभं केलं नाही दोघांचं, एकदम अप्रतिम, एकदम बढिया होतं. मग ईश्वरी आणि अर्णव, आता या दोघांनी जे काही सांगितलं आहे आणि आम्ही जे काही सांगतोय ते सगळं आता तुम्ही मनावर घ्या. आणि बरं का, या येत्या वर्षामध्ये घरामध्ये पाळणा हलला पाहिजे बरं का. येत्या दिवाळीपर्यंत नवीन पाहुणा आला पाहिजे. आले का लक्षात? म्हणजे मलाही आजोबा व्हायचं लवकरात लवकर. मामा आजोबा असं तो बोलायला लागतो. अर्णव ईश्वरी गप्प असतात. तेव्हा ती काहीच बोलत नसताना ताई म्हणते की बरोबर आहे, बरोबर आहे मामाचं. म्हणजे ईश्वरी आणि अर्णव, तुम्ही आता घ्या मनावर. खरं तर तुमची लव्ह स्टोरी ही अगदी व्यवस्थित सुरू झाली आहे. आता बरं, पुढच्या भाऊबीजेला मला आत्या म्हणण्यासाठी छोटं बाळ हवं आहे बरं का. मला आत्या बनायचंच आहे असं आता सगळ्यांनी ठरवलेलं असतं. ईश्वरी आता लाजत असते आणि अर्णव तिच्याकडे जणू काही असा बघत असतो की ऐकतेस का सगळं, काय बोलताय, आपण मनावर घेऊया, असं खरं तर त्याचं बघणं असतं. तेव्हा मग सगळेजण त्या दोघांना अगदी चिडवायलाच लागलेले असतात. अर्णव आणि आकाशकडे बघायला लागतो आणि म्हणतो की आकाश, अरे काय हे सगळं? तेव्हा आता मामा म्हणतो की अरे तुम्ही दोघंही, त्या दोघांनी ओरडू नका उगाचच. जे काही केलं आहे ते अगदी उत्तम केलं आहे. आणि बरं का आकाश आणि नम्रता, तुम्ही दोघांनी जो काही परफॉर्मन्स दिलात ना, तो अगदी उत्तम, एकदम बढिया, असं म्हणून आता सगळेजण त्यांच्याकडे बघत असतात. आणि ईश्वरी काही बोलायला जाणार असते. तेवढ्यातच आता अर्णव हा तिचा हात धरतो आणि नमू तिच्याकडे बघते आणि म्हणते की हे काय सगळं? तेव्हा आता दोघांचंही सादरीकरण झालं पाहिजे. आकाश आणि नम्रता म्हणतात की तुम्ही दोघांनी आता राजा राणीचा डान्स परफॉर्मन्स केलाच पाहिजे. ईश्वरी म्हणते की नाही, म्हणजे कशासाठी हे सगळं? तेव्हा अर्णव आता स्वतः ईश्वरीचा हात धरतो आणि तिला तो आता डान्स करण्यासाठी घेऊन जाणार असतो. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, अर्णव सिलेंडर चेक करण्यासाठी येतो. तेव्हा तो म्हणतो की काय प्रॉब्लेम आहे? सगळं तर कनेक्शन वगैरे व्यवस्थित आहे, सिलेंडरचं वगैरेही, मग काय प्रॉब्लेम आहे? आता त्या बायका असतात त्या अर्णवला पकडलेल्या असतात आणि अर्णव आता तो सिलेंडर बघून बाजूला होणार असतो. तेवढ्यातच ज्या बायका असतात त्या कोयता वगैरे घेऊन अर्णववरती वार करायला येतात. तेव्हा आता एक बाई ही अर्णवला जोरात खाली ढकलते आणि त्याच्यावर कोयत्याने वार करत असते. आणि त्याच्यावर वार करत असताना आता अर्णव हा बाजूला होत असतो आणि अर्णव लेडीज असल्यामुळे त्यांच्यावर हात उचलत नसतो. परंतु तेवढ्यातच ईश्वरी येते आणि ईश्वरी ही त्या बाईला अर्णववर कोयता फिरवत असताना जोरात तिच्या पोटावर लाथ देते आणि तिथे तिला खाली ढकलते. त्याच वेळेला आता दुसरी बाई हे दुसरं लाकूड घेऊन येते. तेव्हा आता अर्णव ईश्वरीला उचलतो आणि ईश्वरी पायानेच त्या सगळ्या बायकांना आता खाली पाडते. अशा प्रकारे आता 2-4 ज्या बायका असतात राकेशने सांगितलेल्या, त्या बायकांना ईश्वरी आणि अर्णव दोघंजणही मिळून अगदी धूळ चारत असतात. आणि त्याच वेळेला आता ईश्वरी त्यांच्या मागे मागे पळते. त्या बायका तिकडून धूम ठोकतात. दोघांनीही त्यांना बेदम मारलेलं असतं. आता ईश्वरी ही म्हणते की हे सगळं काय चालू आहे? अर्णव म्हणतो की मिसिंदोर, मी लेडीजवर हात उचलत नाही, पण तू तर मस्त ढिशूम केलं त्यांच्याबरोबर. तेव्हा ईश्वरी म्हणते की सर, तुम्हाला मस्करी काय सुचते आहे? मला कळत नाही आहे की सणासुदीच्या दिवसांमध्ये असं तुमच्यावर कोण वार करायला येऊ शकतं? तुमच्यावर असा हल्ला कोणी बरं घडवून आणला असेल? असा विचार ईश्वरीच्या डोक्यात येत असतो. आता नेमकं या सगळ्यामागचा सूत्रधार हा स्वतः राकेश आहे. जेव्हा अर्णव आणि ईश्वरीच्या लक्षात येईल तेव्हा नेमकं पुढे काय घडणार हे पाहणं रंजक ठरणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.